मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा 4 जून पासून उपोषणाला बसणार आहे। मात्र त्यांच्या या उपोषणाला अंतरवाली सराटी येथील नागरिकांनी विरोध करत हे उपोषण इतर स्थळी हटवण्याची मागणी केली आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आंदोलन करत आहेत। शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे देखील घेण्यात आलं होतं। मात्र आता लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर 4 जून पासून पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय। त्यातच आता गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विरोध सुरू केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गावात जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप देखील गावातील नागरिकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन अंतरवाली सराटीत न करता इतर ठिकाणी करावं अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे गावातील काही नागरिकांनी केली आहे। 10 महिन्यापासून अंतरवाली सराटी येथे जे मराठा आंदोलनासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या संपूर्ण समाजाने एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवर ते आंदोलन नेऊन ठेवण्यात आलं होतं। कालांतरानं त्याच्यात थोडे बदल होत गेले, वैचारिकता फार बदलत गेली, गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला, जवळचेच माणसं एकमेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहिनात। मध्ये आता एक 15 दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती। रात्री मी 1-1.5 वाजता ती शांत केली, विचार केला ते किती दिवस असं चालायचं। आपण याला माध्यम दुसरं पण आहे, जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरवून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं वसतिगृह, मोफत शिक्षणाची व्यवस्था, खाजगी क्लासेसमध्ये 25% सूट, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं जे काही 15 लाख रुपये ते लोन देतात ते 25 लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या अटी आहेत ती सुसूत्रता त्याच्यात यावी। उद्देश हा आहे की पदार्थ तर काहीच पडून नाही राहिलं, नुसतं आंदोलन चाललं आहे आणि भरकटल्यासारखं सारा दिसायला लागलं वातावरण। गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे। 10 महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही, एवढं सज्जन गाव आमचं आहे। दुर्दैव वाईट याचं वाटतं, काल थोडं ऐकलं आम्ही 5,000पासून 20,000पासून 10,000पासून 15,000पासून पैसे देऊन आम्ही जेऊन सह्या घेतल्यात असं ऐकण्यात आलं। वाईट याचं वाटतं। तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली, काय नेमकी तुमची मागणी? गावात जो जाती सामाजिक सलोखा बिघडायला लागला त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलं की बाबा हे थोडंसं कुठंतरी थांबलं पाहिजे। समोरच मंदिर आहे, रोज तिथं आता महादेवाच्या मंदिरात महिला येतात, मी पण तिथं पूजापाठ करतो। तिथं खूप असं आता यांचं उद्या उपोषणाला जर सुरुवात झाली तर इथं सगळं बाहेरून येणारे लोक असतात, पवित्रता राहत नाही मंदिराची, सगळं येणाऱ्या गावातल्या महिलांना त्रास होतो पूजापाठला। परत रहदारीचा रस्ता आहे, शेतीचा मुख्य रस्ता आहे। आमचा आरक्षणाला विरोध नाही किंवा त्यांच्या उपोषणाला विरोध नाही, फक्त हे आंदोलन त्यांनी इतरत्र हलाव। अंतरवाली सराटीनं 11 महिने सोसले, पण तुम्ही बाकी दुसरीकडे करावं अशी आमची विनंती, बाकी काही नाही। आमचा विरोध नाही, आम्ही समाजाबरोबर आहेत, समाजाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही राहणार आहेत। त्यांनी दुसऱ्या गावात जर गेले तर आम्ही त्यांच्यासोबत तिथं राहणार आहेत, काही अडचण नाही। पण हा सामाजिक सलोखा थोडा बिघडला आहे। हा विशेष म्हणजे माझा पुतण्याच मला ह्या आंदोलनामुळं काही बोलायला लागला, म्हणजे ते अशी तेढ निर्माण व्हायला लागली।